स्किल या विषयाच्या ज्या काही क्वेश्चन बँक आहेत, क्वेश्चन बँकमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जे परीक्षेला प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं त्या ठिकाणी प्रश्न, त्याचं ऑप्शन्स 4 पर्याय असतील ते आणि त्याचं उत्तर, अशा पद्धतीचं हे जे काही क्वेश्चन बँक आहे ती क्वेश्चन बँक आपण आज सोडवायला सुरुवात करणार आहे. आपण जे 1 दिवस 8 तास घेतो त्यामध्ये आत्तापर्यंत आपण कम्युनिकेशन स्किलबद्दलचे व्हिडिओ, त्याच्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन या गोष्टी बघितल्या होत्या. पण आज जरा आपण थोडंसं बाजूला जाऊन त्यापेक्षा आपण क्वेश्चन बँकवरती जरासं हे करू, जोर ठेवू. कारण परीक्षेला तुम्हाला 20 प्रश्न पडतात आणि त्या 20 प्रश्नामध्ये त्या ठिकाणी जे दरवर्षी कॉमन पडणारे प्रश्न जे आहेत ते, त्याचबरोबर इतर प्रश्न जे टॉपिकमध्ये आपल्याला शिकवणं, तो प्रश्न एखादा जर का टॉपिकमध्ये यायचा झाला तर त्याला बराच वेळ लागतो. तर तो इथं बराच वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट आपण तो प्रश्न बघायचा, त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्या संबंधित माहिती, त्या प्रश्नाबद्दलची माहिती, आणि अशा पद्धतीनं आपण ही पूर्ण जी क्वेश्चन बँक आहे ती टप्प्याटप्प्यानं आपण ती सॉल्व्ह करायची आहे. त्यामुळं क्वेश्चन बँक जे आहे त्याबद्दल तुम्ही जरासं जास्त हे राहा, लक्ष देऊन बघा क्वेश्चन बँक, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी परीक्षेला प्रश्न पडतील त्यावेळी आपण ते प्रश्न व्यवस्थितरित्या काय करू, सोडवू. तर आज आपण सुरुवात करणार आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर 1. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 सेमिस्टरमध्ये क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. ॲक्च्युली आता आपला ॲन्युअल पॅटर्न आहे, तर हे पूर्वीचे सेमिस्टर पॅटर्न होतं त्याच्यामध्ये सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असे 2 वेळा पेपर द्यायला लागत होते. पण आता तो तुम्हाला वार्षिक एकच पेपर झाल्यामुळे त्या ठिकाणी ॲन्युअल पॅटर्न आहे. पण आपल्याकडे जी क्वेश्चन बँक अवेलेबल आहे ती क्वेश्चन बँक मात्र आपल्याकडं सेमिस्टर पद्धतीचीच क्वेश्चन बँक आहे. तर याच्यातला मॉड्यूल 1 हा जो आहे तो इंग्लिश लिटरसीचा आहे, म्हणजेच इंग्रजी विषयाची जी साक्षरता आहे त्या संदर्भातला आहे. तर ही क्वेश्चन बँक भारत स्किलच्या वेबसाईटवरती तुम्ही जर का त्या ठिकाणी भारत स्किलच्या वेबसाईटवरती गेला तर भारत स्किलमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या CTS कोर्सेस जे आहेत, क्राफ्ट्स ट्रेनिंग स्कीम, त्यामध्ये प्रत्येक ट्रेडचे त्या ठिकाणी स्टडी मटेरियल आहे, क्वेश्चन बँक आहे, ई लर्निंग व्हिडिओज आहेत, अशा पद्धतीनं ते टॅब आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर का क्वेश्चन बँकच्या टॅबमध्ये गेला तर तुम्हाला तुमच्या ट्रेडचे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर किंवा 3 सेमिस्टर, 4 सेमिस्टर अशा पद्धतीच्या क्वेश्चन बँक, त्यामध्ये इंग्रजी, मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा काही क्वेश्चन बँक तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्सची क्वेश्चन बँक असेल आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलची सुद्धा क्वेश्चन बँक तुम्हाला भारत स्किलच्या पोर्टलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यातूनच आपण ही एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर 1 मॉड्यूल 1 ची क्वेश्चन बँक आपण घेतलेली आहे. तर आपण आता प्रत्यक्ष प्रश्नांना सुरुवात करूया. याच्यातला पहिला प्रश्न आहे, अ रिझ्यूम शुड बी. रिझ्यूम म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादं ॲप्लिकेशन करता तर ते ॲप्लिकेशन म्हणजे रिझ्यूम, आणि मग हा रिझ्यूम कसा असला पाहिजे. तर याच्यामध्ये पहिला पर्याय आहे शॉर्ट अँड प्रिसाईज, म्हणजे लहान आणि त्याच्यामध्ये सर्व माहिती इन्क्लूड केली असली पाहिजे. दुसरा आहे फॅन्सी आणि कलरफुल असला पाहिजे, म्हणजे कलर प्रिंटआउट काढलेले रिझ्यूमची, त्याच्यामध्ये वेगवेगळी चित्र घातलेली आहेत किंवा डिझाईन्स वापरलेले आहेत, तर अशा प्रकारचा. तिसरा ऑप्शन आहे हॅव्हिंग लॉंग अँड डिटेल इन्फॉर्मेशन, म्हणजे रिझ्यूम हा तुमचा मोठा असला पाहिजे, म्हणजे लांबलचक 3-4 पानाचा रिझ्यूम असला पाहिजे आणि तो डिटेल इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट, म्हणजे तुम्ही पहिलीला किती, कोणत्या वर्षी होता, दुसरीला कोणत्या वर्षी होता, इतपत डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. कारण चौथा पर्याय आहे हॅव्हिंग ॲक्रोनिम्स अँड ॲब्रिव्हिएशन. तर याच्यातला जो पर्याय आहे रिझ्यूम हा नेहमी पर्याय ए शॉर्ट आणि प्रिसाईज असला पाहिजे, शॉर्ट आणि प्रिसाईज. आणि हा जो प्रश्न आहे हा परीक्षेला पडतो, रिझ्यूम शुड बी, आणि पर्याय आहे याचा शॉर्ट अँड प्रिसाईज. रिझ्यूम नेहमी लहान आणि त्याच्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये गोष्टी आल्या असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 आहे, अ रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड. आता याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन जर घ्यायचं झालं तर असं येतं की जे रिटन डिस्क्रिप्शन असतं, म्हणजे तुम्ही जे लिहिलेलं वर्णन केलेलं असतं लिखाण कामामधून, तर ते जे वर्णन आहे ते ड्युटीज म्हणजे काय जबाबदाऱ्या, कर्तव्य काय आहेत, आणि रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या काय आहेत, टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड, म्हणजे ज्यावेळी जॉब संदर्भातल्या ज्या काही तुमच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत हे ज्यावेळी त्या ठिकाणी लिखित स्वरूपात दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पहिला आहे CV म्हणजे क्युरिक्युलम व्हायटे.
तर हा म्हणजे तुमचा एक प्रकारे बायोडाटा, बायोडाटालाच हा शब्द CV म्हणून वापरला जातो. त्याच्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन, जॉब डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण जॉबचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. तिसरा आहे रिझ्यूम, रिझ्यूम तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन ज्यावेळी संस्थेला करता किंवा एखाद्या ठिकाणी करता त्याला रिझ्यूम म्हटलं जातं. आणि चौथा आहे जॉब ऍप्लिकेशन, जॉबसाठी जे काय आपण ऍप्लिकेशन करतो किंवा फॉर्म भरतो तो. तर याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे त्या ठिकाणी रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड अ जॉब डिस्क्रिप्शन. म्हणजे जॉबचं वर्णन, त्यामध्ये त्या ठिकाणी जॉबचं कर्तव्य काय आहेत, जॉबच्या जबाबदारी, तो जॉब जो व्यक्ती घेणार आहे त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे त्या ठिकाणी येत असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये तुमची सॅलरी किती आहे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करतात, त्याला जॉब डिस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. CV, रिझ्यूम किंवा जॉब ऍप्लिकेशन हे याचं उत्तर नाहीये. तर अ रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड अ जॉब डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 आहे अ रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड. आता वरचाच प्रश्न आहे, तो प्रश्न फक्त काय केलेला आहे, पर्याय बदललेला आहे इथं. आता इथं जो 2 नंबरला जॉब डिस्क्रिप्शन पर्याय होता तो आता इथं जॉब डिस्क्रिप्शन 3 नंबरला आलेला आहे. प्रश्न तोच आहे, फक्त पर्याय चेंज केलेला आहे. तर याचं उत्तर सुद्धा जॉब डिस्क्रिप्शन असंच येणार आहे. त्यामुळे प्रश्नात काही बदल नाही, फक्त पर्यायामध्ये त्या ठिकाणी पर्याय एका स्टेपनं खाली सरकून त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय C हे या ठिकाणी जॉब डिस्क्रिप्शन असं दिलेलं आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे आफ्टर सर रिसिव्हिंग, हा बोल. स्क्रीन दिसत नाही का हे जे कम्प्युटरची. स्क्रीन शेअर बंद झालं वाटतं. ठीक आहे, थांब शेअर करतो. आली का, आली नाही का? अजून, अजून नाही आले. आले आले, आले आले. कधीपासून बंद होती? 1 मिनिट झालं. कितव्या प्रश्नापासून? तिसरा, तिसरा ना? तिसरा. हा तिसऱ्या तिसरा. प्रश्नाचं उत्तर आहे जॉब डिस्क्रिप्शन C. त्यावेळी तुमच्या जॉबच्या बद्दलची सर्व माहिती म्हणजे जबाबदाऱ्या काय आहेत, कर्तव्य काय आहे तुमचं, हे ज्या ठिकाणी दिलं जातं त्याला जॉब डिस्क्रिप्शन म्हणतात. तिसरा आणि चौथा प्रश्न सेमच आहे. सॉरी, दुसरा आणि तिसरा प्रश्न सेमच आहे. दुसऱ्यामध्ये तो B ऑप्शन दिलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये तोच पर्याय C ला दिलेला आहे. प्रश्न मात्र तोच आहे. लक्षात आलं? त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया. आफ्टर रिसिव्हिंग इंटरव्ह्यू कॉल व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. प्रश्न हा सुद्धा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेला आहे की ज्यावेळी तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येतो त्यानंतर तुम्ही काय करता. त्याच्यामध्ये पर्याय बघा. पहिला आहे सेंड ऍप्लिकेशन लेटर. त्या ठिकाणी ऍप्लिकेशन लेटर पाठवायचं का, आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि आपण ऍप्लिकेशन लेटर पाठवायचं का, तर हा पर्याय बसत नाही. त्यानंतर दुसरा आहे प्रिपेअर द रिझ्यूम. आता परत बायोडाटा तयार करायचा का, रिझ्यूम तयार करायचा का, कॉल आला इंटरव्ह्यूचा आणि परत रिझ्यूम तयार करायला लागलाय, तर हे पण पर्याय येत नाही. तिसरा पर्याय अपियर ॲट इंटरव्ह्यू. जर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी अपियर झाला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या ठिकाणी तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू दिला पाहिजे. आणि चौथा पर्याय आहे सेंड रिझ्यूम. परत रिझ्यूम पाठवायचा का, इंटरव्ह्यूचा कॉल आल्यावर रिझ्यूम पाठवण्यात काही अर्थच नाही. तर याचा पर्याय जो आहे तो C येतो, अपियर ॲट इंटरव्ह्यू. म्हणजे आफ्टर रिसिव्हिंग इंटरव्ह्यू कॉल व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, द स्टेप इज अपियर ॲट इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न आहे, त्याचा पर्याय C हे उत्तर येते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे चूज सुटेबल WH वर्ड फॉर द गिवन सेंटेन्स. इथे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये WH न सुरुवात होणारा जे काही वर्ड असतो, शब्द असतो, तो वापरायचा आहे. आता इथं वाक्य काय बघा, डॉट 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 ॲनिमल डू यू लाईक. तर इथं या ठिकाणी चारपैकी या ठिकाणी WH न सुरुवात होणारा शब्द टाकायचा आहे. याच्यामध्ये विच ॲनिमल डू यू लाईक, तर विच म्हणजे कोणता प्राणी तुला आवडतो. दुसरा बघा, व्हाय जर टाकलं तुम्ही इथं तर व्हाय ॲनिमल डू यू लाईक असं होतं, तर ते काय वाक्य होत नाही, WH क्वेश्चन सुरुवात होणारं वाक्य होत नाही. तिसरं बघा, व्हेअर ॲनिमल डू यू लाईक, हे पण वाक्य होत नाही व्यवस्थित, प्रश्नार्थक प्रश्न वाक्य तयार होत नाही. आणि व्हेन ॲनिमल डू यू लाईक, तर याच्यामध्ये पाठीमागची जी तीन आहेत व्हाय, व्हेअर आणि व्हेन, हे होत नाही. विच म्हणजे कोणता, तर कोणता प्राणी तुला आवडतो असा प्रश्न आहे तो. तर या ठिकाणी पर्याय जो आहे तो विच हा पर्याय येतो, म्हणजेच पर्याय A याचं उत्तर आहे. याच्यानंतर माईक कोणाच चालू आहे त्यांनी बंद करा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 असा आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन्सिएशन मार्क आफ्टर द वर्ड रोहन इन द गिवन सेंटेन्स.
आता हे जे काही पुढं वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये रोहन या शब्दानंतर येणारं त्या ठिकाणी एक चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचा पर्याय तर खाली दिलेले 4 पर्याय. तर वाक्य पहिल्यांदा वाचूया. रोहन, डेव्हिड अँड राम आर प्लेइंग हाईड अँड सीक. असे वाक्य आहे. म्हणजे रोहन, डेव्हिड आणि राम हे त्या ठिकाणी लपाछपी खेळतात. आता तुम्हाला माहित आहे ज्यावेळी एकाच वाक्यामध्ये त्या ठिकाणी बरीचशी नावं येत असतील तर ती नावं स्वल्पविराम या चिन्हानं वेगवेगळी केली जातात आणि मग सगळ्यात शेवटची जी 2 नावं आहेत त्यांच्यामध्ये आणि हा शब्द वापरतात. तसंच इंग्रजीमध्ये अँड हा शब्द वापरला जातो. तर आता बघा रोहन, स्वल्पविराम, डेव्हिड आणि इथं आणि हा शब्द म्हणजे अँड वापरलेला आहे. म्हणजे रोहन कॉमा डेव्हिड अँड राम आर प्लेइंग हाईड अँड सीक. तर याचा पर्याय जो आहे तो ए येतो. कॉमा हा शब्द त्या म्हणजे हे चिन्ह त्या ठिकाणी आपण वापरायला पाहिजे. म्हणजे रोहन नंतर स्वल्पविराम हे चिन्ह येतं. अशा पद्धतीचा हा 6वा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण 7वा प्रश्न बघणार आहोत. 7व्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट रिस्पॉन्स फॉर गिवन क्वेश्चन. इथं या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाला रिस्पॉन्स द्यायचा आहे, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, हाऊ हॅव यू बीन. तर या ठिकाणी तू कसा आहेस अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हाऊ हॅव यू बीन. तर याच्यामध्ये पहिला पर्याय व्हेरी वेल अँड यू. म्हणजे स्क्रीन बंद. बंद झाली परत. कोणतरी होय. स्क्रीन शेअर करते रे. 6व्या प्रश्नापर्यंत बरोबर होतं ना? आले. ठीक आहे. होय होय. 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आमच्या विचारलेला इथं आहे, अजून चूज द करेक्ट. काय म्हणलं? चूज द आमची चालू आहे. करेक्ट चूज द करेक्ट रिस्पॉन्स फॉर गिवन क्वेश्चन. इथे एक प्रश्न विचारला आहे त्याला बरोबर त्या ठिकाणी रिस्पॉन्स म्हणजे उत्तर द्यायचं आहे. हाऊ हॅव यू बीन असा प्रश्न आहे. म्हणजे तू कसा आहेस. तर या ठिकाणी पर्याय पण दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय व्हेरी वेल म्हणजे ठीक चांगला आहे आणि तू म्हणजे अँड यू असा आहे. दुसरं थँक्यू अँड यू. तिसरा पर्याय सेम टू यू आणि चौथा आहे ऑन व्हेकेशन अँड यू. तर याच्यामध्ये ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न विचारतो तू कसा आहेस तू वगैरे तर त्यावेळी उत्तर जे आहे ते व्हेरी वेल अँड यू म्हणजे आपण कसं आहे सांगायचंच आहे प्लस त्याला परत विचारायचं आहे तू कसा आहेस. त्यामुळं पहिला जो पर्याय आहे व्हेरी वेल अँड यू हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 7व्याचं. त्यानंतर आपण 8वा प्रश्न बघणार आहे. चूज द करेक्ट रिस्पॉन्स ऑफ द गिवन क्वेश्चन. या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं बरोबर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तर प्रश्न काय आहे बघा, व्हेन डीड द ऍक्सिडेंट हॅपन म्हणजे कधी ऍक्सिडेंट झाला अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा व्हेन डीड द ऍक्सिडेंट हॅपन. द पहिला उत्तर आहे इन द हॉटेल. व्हेन म्हणजे कधी झाला असं विचारले आणि आपण त्याला उत्तर जर इन द हॉटेल म्हणलं तर तो त्या ठिकाणी उत्तर बरोबर येणार नाही ते. यानंतर दुसरा पर्याय आहे ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. प्रवास करताना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला. तिसरं ॲट 10:30 लास्ट नाईट काल रात्री 10:30 वाजता. आणि चौथं ऑन द टेबल म्हणजे टेबलवरती ऍक्सिडेंट झाला. तर याच्यामध्ये सी जो पर्याय आहे ॲट 10:30 लास्ट नाईट म्हणजे काल रात्री 10:30 वाजता ऍक्सिडेंट झाला. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर सी येतं ॲट 10:30 लास्ट नाईट. हा सुद्धा प्रश्न पाठीमागं 1 ते 2 वेळा परीक्षेला आला. कंटिन्यू नाही आलेला पण 1 ते 2 वेळा पाठीमागच्या 5-6 वर्षामध्ये हा प्रश्न आला होता. त्यानंतर आपण 9वा प्रश्न बघणार आहे. चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब. या ठिकाणी वर्ब जे आहे त्याचा बरोबर टेन्स वापरायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये वाक्य दिलेलं आहे आय डॉट 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 म्युझिक व्हेन आय वॉज चाइल्ड म्हणजे मी संगीत शिकलो कधी तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा. आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. ते 4 पर्याय वेगवेगळ्या काळामधले आहेत. याच्यातला योग्य तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. आता लर्न पहिला पर्याय लर्न म्हणजे शिकणे. आता आय लर्न म्युझिक व्हेन आय वॉज चाइल्ड. तर त्या ठिकाणी लर्न म्हणलं की हे लर्न जे येते ते त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये येतं त्यामुळं हा पर्याय येत नाहीये. दुसरा आय एम लर्निंग म्युझिक व्हेन आय वॉज चाइल्ड. आता इथं हे चालू वर्तमान काळ आय एम लर्निंग मी आत्ता शिकतोय त्यामुळं मी लहानपणी शिकतोय असं म्हणता येत नाही या वाक्यामध्ये. तिसरा आहे आय विल लर्न. तर या ठिकाणी विल लर्न म्हणजे मी शिकेन
असा अर्थ होतो, म्हणजे वर्तमान भविष्य काळातलं होतं हे. आणि मग त्या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी वाक्यामध्ये जर आपण वापरलं, आय विल लर्न म्युझिक वेन आय वॉज चाइल्ड, तर हे सुद्धा त्या ठिकाणी वाक्य पूर्ण होत नाहीये. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते लर्न्ड. लर्न्ड म्हणजे त्या ठिकाणी हे भूतकाळातलं वर्ब आहे. तर या ठिकाणी आपण लहानपणी म्हणजे आपण लहान असताना म्हणजे हा भूतकाळ झाला, त्यामुळे आय लर्न्ड म्युझिक वेन आय वॉज चाइल्ड. तर याचा पर्याय जो डी आहे लर्न्ड, हा या वाक्यामध्ये आपण वापरावा लागतो. त्यामुळे याचं योग्य पर्याय जो आहे तो आहे डी. याचं उत्तर डी असे येतं 9व्याचं. आय लर्न्ड म्युझिक वेन आय वॉज चाइल्ड, अशा पद्धतीने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा, क्युरिक्युलम व्हायटे इज ऑल्सो नोन. इथं बघा सीव्ही यालाच अजून काय म्हटलं जातं, अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर क्युरिक्युलम व्हायटे म्हणजे सीव्ही म्हणजेच रिझ्यूम. ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीला आपली माहिती पाठवतो, रिझ्यूम म्हणतो त्याला आपण, तर त्याला त्या ठिकाणी क्युरिक्युलम व्हायटे असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्याकडला जो शब्द आहे त्याला आपण बायोडाटा असं सुद्धा म्हणतो. तर क्युरिक्युलम व्हायटे इज ऑल्सो नोन ॲज रिझ्यूम ऑर बायोडाटा. तर इथे ते काय बायोडाटा दिलेला नाही शब्द, त्यामुळे इथं पर्याय ए जो आहे तो रिझ्यूम हा बरोबर येतो. सीव्ही म्हणजेच रिझ्यूम, लक्षात ठेवा. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन, जॉब लेटर आणि ऍप्लिकेशन लेटर हे या ठिकाणी पर्याय त्याला लागू होत नाहीत. सीव्ही म्हणजेच रिझ्यूम. अशा पद्धतीने 10व्या प्रश्नाचं उत्तर रिझ्यूम येतं. आणि हा सीव्हीचा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो, त्यामुळे हा लक्षात ठेवा. क्युरिक्युलम व्हायटे म्हणजेच त्या ठिकाणी रिझ्यूम. त्यानंतर इथं बघा परत तोच प्रश्न आहे, फक्त पर्याय चेंज केलेला आहे. क्युरिक्युलम व्हायटे इज ऑल्सो नोन ॲज, या ठिकाणी एक सर्क्युलर, बी रिझ्यूम, तिसरं जॉब ऍप्लिकेशन फॉर्म, आणि चौथा आहे लिव्ह ऍप्लिकेशन. तर याचा पर्याय सुद्धा रिझ्यूमच येतोय. म्हणजे वरचाच प्रश्न आहे, फक्त ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी चेंज केलेला आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, प्रश्न क्रमांक 12वा. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक ऍडजेक्टिव्ह वापरायचं आहे, क्रियापद वापरायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये बघा वाक्य, युअर पेन्सिल इज डॉट 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 दॅन माइन, म्हणजे तुझी पेन्सिल माझ्या पेन्सिलपेक्षा टिंबटिंब आहे, अशा पद्धतीने याचं मराठीमध्ये जर करायचं गेलं ट्रान्सलेशन तर होऊ शकतं. आता याच्यामध्ये बघा पहिला पर्याय आहे शार्प, दुसरा आहे शार्पर, तिसरा आहे ब्लुंट आणि चौथा आहे ठीक. आता शार्प म्हणजे त्या ठिकाणी धारदार, बरोबर. पण इथं कंपॅरिझन करायचं आहे कोणाशी, तुझी पेन्सिल आणि माझी पेन्सिल याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी शार्पर हा शब्द वापरावा लागतो, कारण शार्प हा फक्त धार होऊ शकते, पण शार्पर हा धारदार या अर्थानं होऊ शकतो. म्हणजे आता मराठी इंग्लिश आपण जर प्रॉपर करायला लागलो तर ते तसं होत नाही, पण मी तुम्हाला समजावून सांगायच्या भाषेमध्ये सांगायला लागलं तर त्या ठिकाणी शार्प ऐवजी शार्पर, कारण दोघांमध्ये कम्पेअर करायचं आहे, त्यामुळं या ठिकाणी शार्पर हा शब्द वापरावा लागतो. आणि पेन्सिल बद्दल आहे त्यामुळे त्या ठिकाणी हे दोन शब्दापैकीच आपल्याला वापरायचं आहे, शार्प किंवा शार्पर. तर याच्यामध्ये दोघांची पेन्सिलच्या तुलना करायच्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी शार्पर हा त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह म्हणजे बघा तुलना करणारा क्रियापद या ठिकाणी वापरायचं आहे. त्यामुळं हे दोघांमध्ये तुलना करणारं हे शार्पर हे क्रियापद होऊ शकतं. शार्प हे दोघांमध्ये तुलना करणारं क्रियापद होऊ शकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा आपण बघणार आहोत. 12व्याचं उत्तर बी येते, शार्पर. प्रश्न क्रमांक 13, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फ्युचर टेन्स ऑफ वर्ब. या ठिकाणी एक वर्ब दिलेला आहे, त्याचा करेक्ट फ्युचर टेन्स वापरायचा आहे आपल्याला. आता बघा, वी डॉट 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 टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट, म्हणजे आपण प्राणी संग्रहालयात जाणार आहे, पण कधी, आफ्टर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता झाल्यानंतर जाणार आहे, बरोबर. आता हे इंग्रजीमध्येच करायचं आपल्याला. तर वी वेंट टू द झू. सर ह्यो डायरेक्ट 13वा कसा 19वा कसा का? अरे 13वा या साईडला आहे की, डाव्या बाजूला. ही 19वा दाखवत. तुझी स्क्रीन जराशी सरकव या बाजूला, 13 दिसतोय. हा हा बर. ठीक आहे. 13वा, वी डॉट 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 टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट. या ठिकाणी फ्युचर टेन्सचा वापर करायचा आहे, करेक्ट म्हणजे वर्तमान, भविष्यकाळ. आता भविष्यकाळाचा वापर करायचा आहे म्हटल्यावरती या ठिकाणी बघा, वी वेंट टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट. आता 4 पर्याय दिलेत, आपण पर्याय वाक्यामध्ये वापरून बघू शकतो. वाक्य जर चांगलं व्यवस्थित झालं तर ठीक आहे, बरोबर पर्याय आहे, असं पण आपण या ठिकाणी जे पर्याय दिले ते वापरून बघता येऊ शकतात. तर पहिला पर्याय वापरूया, वी वेंट टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट, म्हणजे आम्ही झू मध्ये गेलो होतो, नाश्त्यानंतर गेलो होतो, असं या ठिकाणी फ्युचर टेन्स होत नाही. वेंट म्हणलं की गेलो होतो असं होतंय. त्यानंतर वी आर गोइंग म्हणजे आम्ही जाणार आहे,
आम्ही चाललोय असं होतं. वी आर गोईंग म्हणजे आम्ही चाललोय. कधी आम्ही प्राणी संग्रहालयात चाललोय, नाश्त्यानंतर आम्ही प्राणी संग्रहालयात चाललो असं होतंय. तर या ठिकाणी वर्तमान काळातलं येते आर गोईंग म्हणजे, त्यामुळे हा सुद्धा येत नाहीये. त्यानंतर हॅड गॉन हा त्या ठिकाणी भूतकाळामध्ये येतो, हॅड गॉन हा शब्द, त्यामुळं हे सुद्धा या ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये येत नाही. तर फ्युचर टेन्समध्ये येतं वी विल गो म्हणजे आम्ही जाणार आहोत. कुठं? टू द झू प्राणी संग्रहालयात. कधी जाणार आहे? तर ब्रेकफास्ट नंतर जाणार आहे. तर हे बरोबर वाक्य होतं. त्यामुळं 13वा जे प्रश्न आहे त्याचं वी विल गो टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डी विल गो हे उत्तर येऊ शकतं. लक्षात आलं? यानंतर प्रश्न क्रमांक 14वा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. दे डॉट 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 गुड फ्रेंड्स. ते चांगले मित्र आहेत असं वाक्य आहे आणि या ठिकाणी आपल्याला करेक्ट शब्द वापरायचा आहे. तर बघा, दे इज डॉट डॉट दे इज गुड फ्रेंड्स. इथं कधीही आपण देला त्या ठिकाणी इज किंवा एम किंवा वॉज हे वापरत नाही. तर याच्या ठिकाणी आपण दे आर हा शब्द वापरतो. त्यामुळे इथं दे आर गुड फ्रेंड्स, ते चांगले मित्र आहेत असं हे वाक्य आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला दे आर गुड फ्रेंड्स असं म्हटलं जातं. त्यामुळे इथं पर्याय जो आहे सी आर हे उत्तर बरोबर आहे. पर्याय सी दे आर गुड फ्रेंड्स. अशा पद्धतीने हा 14वा प्रश्न इथे संपतोय. आपण 15वा प्रश्न बघूया. फिल इन द ब्लँक विथ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे वर्तमान काळ. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू वर्तमान काळ अशा पद्धतीने या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये वर्ब वापरायचं आपल्याला. याच्यामध्ये वर्ब बघा, द ट्रेन डॉट 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 थ्रू द टनेल म्हणजे ट्रेन बोगद्यातून जात आहे, पास होत आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनेल हे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे म्हणजे ती बोगद्यातून जात आहे. लक्षात आलं? हा चालू वर्तमान काळ दाखवायचा आहे, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स दाखवायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनेल हा पर्याय येतो. पर्याय बी, द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनेल. याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता याच्यामध्ये WH न सुरुवात होणारा त्या ठिकाणी शब्द वापरायचा आहे. बघा, डॉट 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 आर यू गोईंग. आता या ठिकाणी कुठेतरी जायचं आहे त्यामुळं कुठेतरी असा शब्द किंवा कुठे चाललाय असं म्हणायचं आपल्याला. आता WHO हू म्हणजे कोण, वेअर म्हणजे कुठे, विच म्हणजे कोणतं आणि व्हॉट म्हणजे काय. तर याच्या ठिकाणी बी जो ऑप्शन आहे, वेअर आर यू गोईंग, तू कुठे चालला आहेस. लक्षात आलं? त्यामुळे वेअर हा शब्द या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. 4 पर्याय जर वापरून बघितले तरी चालतं. या ठिकाणी बघा, हू आर यू गोईंग वाक्य होते का? पूर्ण होत नाही. त्यानंतर विच वापरूया आपण, विच आर यू गोईंग नाही होत, व्हॉट आर यू गोईंग होत नाही. तर या ठिकाणी आपण 4 पर्यायाचा वापर करून सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. वेअर आर यू गोईंग हे उत्तर आहे याचं, पर्याय क्रमांक बी. याच्यानंतर 17वा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रोनाउन. या ठिकाणी प्रॉपर प्रोनाउन वापरायचा आहे. तर या ठिकाणी बघा, आय मेड धिस केक, मी हा केक बनवला. बरोबर. आता केक बनवताना किती जणांची मदत घेतली? मी स्वतः बनवला. अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. बघा, आय मेड धिस केक माय सेल्फ, मी स्वतःसाठी हा केक तयार केलेला आहे. लक्षात आलं? समजलं का? तर या ठिकाणी माय सेल्फ हे उत्तर येते. आय म्हटलं की माय सेल्फ, लक्षात आलं? हे वापरावं लागतं. त्या ठिकाणी यू मेड धिस केक युअर सेल्फ होऊ शकतं. लक्षात आलं? ही मेड केक हिमसेल्फ होऊ शकतं. लक्षात आलं? अशा पद्धतीनं. तर हर अशा पद्धतीनं आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी आय हा शब्द असल्यामुळं माय सेल्फ हे उत्तर येतं याचं. आय मेड धिस केक माय सेल्फ, मी स्वतः हा केक तयार केला आहे. बघा, या ठिकाणी आय म्हणजे मी आणि माय सेल्फ म्हणजे स्वतः. लक्षात आलं? अशा पद्धतीनं आय मेड धिस केक माय सेल्फ हे उत्तर येतं. यानंतर 18वा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रोनाउन. या ठिकाणी प्रॉपर प्रोनाउन वापरायचं आहे. कोणतं वापरायचं बघा, शी मेड धिस केक. आता या ठिकाणी बघा, आयच्या जागी शी शब्द आलेला आहे. तर शी मेड धिस केक या ठिकाणी इटसेल्फ नाही होत, मायसेल्फ नाही होत, कारण या ठिकाणी आय असता तर मायसेल्फ म्हणलं असतं आपण. त्यानंतर हरसेल्फ म्हणजे तिच्यासाठी, हर म्हणजे ती, तिच्यासाठी. तर या ठिकाणी तिच्यासाठी शी असेल तर तिच्यासाठी. जर समजा या ठिकाणी शीच्या जागी ही हा शब्द असता, फक्त HE, ही मेड धिस केक,
तर या ठिकाणी उत्तर हिमसेल्फ आलं असतं, पण या ठिकाणी शी हा शब्द आहे, त्यामुळे या ठिकाणी उत्तर जे आहे ते शी साठी हर आणि हरसेल्फ हे उत्तर येतं, त्यामुळे याचं उत्तर 18व्याचं सी हे उत्तर येतं. अशा पद्धतीनं 18 प्रश्न झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. या ठिकाणी एक प्रोनाउन वापरायचा आहे. तर बघा, शी हॅज हर्ट. शी हॅज हर्ट म्हणजे तिनं स्वतःला दुखापत करून घेतली. आता या ठिकाणी तिनं स्वतःला, आता या ठिकाणी आय असतं तर मायसेल्फ आलं असतं, ही असता तर हिमसेल्फ आला असता, पण या ठिकाणी शी असा शब्द असल्यामुळं सी हर्ट हरसेल्फ अशा पद्धतीनं उत्तर येते याचं. या ठिकाणी बी ऑप्शन आहे हरसेल्फचा. हे मला वाटतं हरसेल्फ मायसेल्फची उदाहरणं तुम्हाला बऱ्यापैकी समजली असणार आहेत. 3-4 प्रश्न त्याच प्रकारचे होते, पण परीक्षेला कधी हे प्रश्न आलेले नाहीयेत, पण चुकून यावर्षी येऊ शकतो. त्यामुळे हे मायसेल्फ, हरसेल्फ आणि हिमसेल्फ हे तुम्ही व्यवस्थित वापरायचं आहे. जर स्वतः आय हा शब्द असेल तर मायसेल्फ, जर ही शब्द असेल तर हिमसेल्फ आणि शी शब्द असेल तर हरसेल्फ असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ॲडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. जे तुम्हाला आत्ता समोर जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. बघा, द लिटल गर्ल्स डॉट 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 आईज रिव्हेल्ड हर मिस्चिफ. या ठिकाणी हे दिलेलं आहे, द लिटल गर्ल्स डॉट 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 आईज रिव्हेल्ड हर मिस्चिफ. या ठिकाणी पर्याय जो आहे तो या ठिकाणी ट्विंकलिंग. ट्विंकलिंग म्हणजे उघडझाप करणं वगैरे, डोळ्यांची आपण उघडझाप करतो अशा पद्धतीने. तर या ठिकाणी द लिटल गर्ल्स ट्विंकलिंग आईज रिव्हिल्ड हर मिस्चिफ अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं 20व्या प्रश्नाचं उत्तर बी येतं. त्यानंतर आपण 21वा प्रश्न बघणार आहे. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्लेस प्रिपोजिशन्स. आता या ठिकाणी जे वाक्यामध्ये त्या ठिकाणी प्रिपोजिशन्स वापरायचं आहे, ठराविक वस्तूबद्दल वगैरे वापरलं जातं. बघा, माय हाऊस इज डॉट 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 द थर्ड फ्लोअर. आता या ठिकाणी शब्द वापरायचा आहे, माझं घर 3ऱ्या मजल्यावर आहे. या ठिकाणी वर हा शब्द महत्वाचा आहे. बघा, माय हाऊस इज ॲट द थर्ड फ्लोअर, वाक्य पूर्ण होत नाही व्यवस्थित. माय हाऊस इज इन द थर्ड फ्लोअर, नाही होत. त्यानंतर माय हाऊस इज ऑन द थर्ड फ्लोअर, बरोबर आहे. तर तिसरा पर्याय येतो याच्यामध्ये, माय हाऊस इज ऑन द थर्ड फ्लोअर. लक्षात आलं. अंडर द थर्ड फ्लोअर हे सुद्धा होत नाहीये, त्यामुळे याचा पर्याय बरोबर आहे ऑन, पर्याय क्रमांक सी. याच्यानंतर 22वा प्रश्न आहे. फिल द करेक्ट क्वेश्चन वर्ड. या ठिकाणी WH न सुरुवात होणारा शब्द वापरायचा आपल्याला. बघा, डॉट 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 इज द स्पीकर ॲट द फंक्शन, म्हणजे कार्यक्रमामध्ये वक्ता कोण आहे आणि कोण यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शब्द पाहिजे आहे. बघा, व्हॉट म्हणजे काय, वेन म्हणजे कधी, व्हाय म्हणजे का आणि हू म्हणजे कोण. तर या ठिकाणी बघा, हू वापरायचा शब्द. हू इज द स्पीकर ॲट द फंक्शन हे उत्तर येतं, पर्याय क्रमांक डी, हू इज द स्पीकर ॲट द फंक्शन. 22व्या प्रश्नाचं उत्तर डी येतं. 23वा प्रश्न आहे. लो लेवल लँग्वेज इज अल्सो कॉल्ड. आणि हा प्रश्न परीक्षेला नेहमी विचारला जातो. तर लो लेवल लँग्वेज इज अल्सो कॉल्ड मशीन लँग्वेज. मशीनची जी लँग्वेज असते त्याला लो लेवल लँग्वेज असं म्हटलं जातं. आता बघा, मशीनवरती 2 बटन असतात. समजा ऑनचं बटन असतं, ऑफचं बटन असतं. आता बटन आपण ऑन वरती ठेवलं की त्या ठिकाणी मशीन चालू होते, बरोबर. एक प्रकारची ही लँग्वेज आहे, भाषा आहे. आपण ते बटन दाबल्यानंतर मशीन चालू होणं. तर ही जी मशीन लँग्वेज आहे याला लो लेवल लँग्वेज असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी येतो, लो लेवल लँग्वेज इज ऑल्सो कॉल्ड मशीन लँग्वेज. आत्ता जी ऑनलाईन परीक्षा झाली यावर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, तर त्या परीक्षेला सर्व ट्रेडच्या एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये पेपरमध्ये हा लो लेवल लँग्वेजचा प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा प्रश्न समजून घ्या. लो लेवल लँग्वेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मशीन लँग्वेज. लक्षात आलं. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे सी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे. प्रोनाउन्सिएशन रेफर्स टू. प्रोनाउन्सिएशन्स आर रेफर्स टू. प्रोनाउन्सिएशन्स कशाला म्हटलं जातं, तर ह्याचं उत्तर येते प्रोडक्शन ऑफ साऊंड. या ठिकाणी उच्चार जो आहे आपला, ध्वनी जो आहे तो निर्मित होण्यासाठी त्या ठिकाणी प्रोनाउन्सिएशनचा वापर केला जातो. लक्षात आलं. AEIOU हे जे आहे ते प्रोनाउन्सिएशन्स आहेत आणि याचा वापर त्या ठिकाणी ध्वनी निर्मितीसाठी केला जातो. समजा आपल्याला की म्हणायचं आहे,
तर इंग्रजीमध्ये क आणि आपल्याला आय हा शब्द वापरावा लागतो, की. तर तशा पद्धतीनं प्रोनाऊन्सिएशनचा जो व्याख्या आहे ती त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ साऊंड हे उत्तर येतं. हा प्रश्न काही परीक्षेला कधी आलेला नाही, पण माहितीसाठी तुम्ही हा लक्षात ठेवा की प्रोनाऊन्सिएशन रेफर्स टू प्रोडक्शन ऑफ साऊंड. त्यानंतर आपण 25वा प्रश्न बघणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिलेले आहेत बरेचसे, आणि त्या शब्दापासून तयार होणारं वाक्य. रिअरेंज द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स इन टू द मिनिंगफुल सेंटेन्स. एक त्या ठिकाणी मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे तुम्हाला, एक वाक्य बनवायचं आहे ज्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला ते वाक्य समजेल अशा पद्धतीचं वाक्य त्या ठिकाणी हे दिलेले शब्द वापरून तुम्हाला बनवायचं आहे. शब्द काय काय आहेत बघा. पहिला शब्द आहे टीचर, त्यानंतर स्कूल, त्यानंतर वर्कड, त्यानंतर शी, ए आणि ॲज. अशा पद्धतीनं बरेच 6 तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि त्या 6 शब्दापासून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. तर पहिल्यांदा ऑप्शनकडे जाऊ आपण. पहिलं ऑप्शन, स्कूल वर्कड ॲज अ शी टीचर. हे काय वाक्य झालंच नाही व्यवस्थित. त्यानंतर शी टीचर वर्कड ॲज अ स्कूल. इथं सुद्धा वाक्य व्यवस्थित होत नाहीये. त्यानंतर डी ऑप्शन, वर्कड शी ॲज अ स्कूल टीचर. इथं पण वाक्य व्यवस्थित होत नाही. आता बी पर्याय बघा, शी वर्कड ॲज अ स्कूल टीचर. या ठिकाणी शी वर्कड ॲज अ स्कूल टीचर म्हणजे ती शिक्षक, शाळेवरती शिक्षक म्हणून काम करते, अशा पद्धतीचं वाक्य होतं. तर या ठिकाणी हा पर्याय बी येतो आणि हा परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हे शब्द दिलेले आहेत आणि याच्यातून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायला सांगितलं जातं. तर सेंटेन्स महत्वाचा आहे. शी वर्कड ॲज अ स्कूल टीचर हे याचं उत्तर येते. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 26 बघायचा आहे. द वर्ड दॅट एक्सप्रेस अ सडन अँड स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड. म्हणजे शब्द आहे जो त्या ठिकाणी स्ट्रॉंग फिलिंग म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचं भावना व्यक्त करतो आणि लगेच भावना व्यक्त करतो, अशा पद्धतीचा शब्द जो आहे त्याला काय म्हटलं जातं. तर त्याला इंटरजेक्शन असं म्हटलं जातं. साधारणतः उद्गारार्थी जे आपल्याकडे असतं, वाह, छान, अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत, कॉम्प्लिमेंटरी शब्द वगैरे म्हणतो आपण त्याला, तर ते शब्द जे आहेत ते इंटरजेक्शन यामध्ये येतात. तर याचं उत्तर येते बी. द वर्ड दॅट एक्सप्रेस अ सडन अँड स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड इंटरजेक्शन. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 27वा प्रश्न आहे. व्हेन यू ग्रीट हायर ऑफिशियल्स सच ॲज टीचर, इन्स्ट्रक्टर और सुपरवायझर यू शुड यूज. ज्यावेळी तुम्ही एखाद्या आदरातील व्यक्तीला भेटता त्यावेळी त्याच्याशी तुम्ही संभाषण करताना त्या ठिकाणी कोणतं शब्द खालीलपैकी वापरणार आहात. साधारणतः ती व्यक्ती दिलेले आहेत. शिक्षक, टीचर म्हणजे शिक्षक, इन्स्ट्रक्टर म्हणजे त्या ठिकाणी निदेशक किंवा सुपरवायझर असेल, तर यांना भेटताना तुम्ही खालीलपैकी कोणता शब्द वापरणार. तर याचं उत्तर आहे गुड मॉर्निंग. कारण ज्यावेळी आपण एखाद्या आदरातिथ्य व्यक्तीला भेटत असतो त्यावेळी आपण त्यांना इंग्रजीमध्ये गुड मॉर्निंग हा शब्द वापरला पाहिजे. खालचे शब्द जे आहेत ते बघा तुम्ही. हॅलो हा साधारणतः मित्रमैत्रिणीमध्ये किंवा हे, हाय हे तिन्ही शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी मित्रमैत्रिणीमध्ये जे काय समवयस्क लोक असतात आपल्याच वयाची त्यांच्यासाठी हे वापरलं जातं. पण ज्यावेळी आपण एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना किंवा सुपरवायझरला ज्यावेळी भेटतो त्या आपण जे संभाषणाची सुरुवात आहे ती त्या ठिकाणी गुड मॉर्निंग किंवा जी काही वेळ असेल, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या वाक्याची सुरुवात करायला पाहिजे आहे. तर या 27व्या प्रश्नाचं उत्तर येते गुड मॉर्निंग. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 28वा प्रश्न आहे. विच इज द सायलेंट लेटर इन द वर्ड आन्सर. आता इथं आन्सर हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दामधलं सायलेंट लेटर जे आहे, अक्षर जे आहे, सायलेंट अक्षर, सायलेंट म्हणजे त्या ठिकाणी त्याचा आपण उच्चार करत नाही, ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पण त्याचा उच्चार होत नाही. तर अशा पद्धतीचं बघा आन्सर. आता या ठिकाणी ANS आन्स आणि ER म्हणजे पुढचा शब्द, म्हणजे उच्चारामध्ये आन्सरमध्ये W हे येतच नाही. लक्षात आलं. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे ते याचं W येतं. W हा याच्यामध्ये सायलेंट आहे, त्यामध्ये आन्सरमध्ये कधीही Wचा त्या ठिकाणी ध्वनी निर्माण होत नाही, त्यामुळे उत्तर याचं डी येते. ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल आणि इथं समजा आन्सरच्या जागी दुसरं काहीतरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते वाक्य उच्चारून त्याच्यामध्ये कुठलं स्पेलिंगचं अक्षर जे आहे ते येतच नाही उच्चारामध्ये, तर ते त्या ठिकाणी लिहायचं आहे सायलेंट लेटरमध्ये. अशा पद्धतीनं लिहावं लागतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे.
29वा, विच वन इज अ डूज ऑफ डिस्कशन एटिक्वेट्स. डिस्कशन म्हणजे चर्चा, आणि चर्चा करत असताना काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. तर खालीलपैकी कोणतं त्या ठिकाणी पाळायचं आहे? तर बघा, लूज युअर टेम्पर म्हणजे तुमचा ताबाच तुम्ही विसरून जायचा आहे, असा त्याचा अर्थ झाला. तर कधीही आपण चर्चा करताना आपला ताबा विसरायचा नाही, म्हणजे आपण कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. त्यानंतर सी पर्याय बघूया, कारण याचं उत्तर बी आहे. तुम्हाला पहिल्यांदा बाकीचे पर्याय सांगतो, नंतर आपण उत्तराकडे जाऊ. तर सी पर्याय, टॉक अबाउट इरेलिव्हेंट डिटेल्स, म्हणजे ज्या ठिकाणी आपली चर्चा चालू आहे त्या ठिकाणी आपण चर्चा करताना इतर कोणते तर मुद्दे त्यात आणणे, अशा पद्धतीनं चर्चा करायला लागलो तर त्या ठिकाणी ती चर्चा व्यवस्थित होत नाही, आणि हे एटिक्वेट्स नाही आहेत. लक्षात आलं? ज्यावेळी डिस्कशन्स करतो आपण त्यावेळी आपण मुद्देसूद चर्चा केली पाहिजे, इतर बाहेरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे पर्याय सी हा सुद्धा येत नाही. पर्याय डी, यूज इम्पोलाइट अँड ऑर रूड लँग्वेज, त्या ठिकाणी कोणत्याही आदराची न भाषा करता, म्हणजे आदरातिथ्यानं न बोलता कशंही वेडं वाकडं बोलणं किंवा रूड लँग्वेज, आरेरावीची भाषा वापरणं, अशा पद्धतीचं डिस्कशन आपण करताना एटिक्वेट्समध्ये येत नाही. तर डिस्कशन करताना कोणत्या एटिक्वेट्स येतात त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे लिसन टू अदर्स. बाकीचे काय म्हणतात, समोरचा काय म्हणतोय, आपण ज्या विषयावर चर्चा करतोय त्याच्यावर त्याचं मत काय आहे ते पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे, म्हणजे लिसन टू अदर्स. हे एटिक्वेट्स डूज मध्ये येतात, डिस्कशनच्या एटिक्वेट्समध्ये हे आपण केलं पाहिजे आहे, लिसन टू अदर्स. म्हणून पर्याय बी हा उत्तर येतं याचं, की डिस्कशन एटिक्वेट्समध्ये लिसन टू अदर्स हे आपण केलं पाहिजे आहे. त्यानंतर विच वन इज अ डोंट ऑफ डिस्कशन एटिक्वेट्स. आता याच्यामध्ये मगाशी डू होतं, आता डोंट आहे. बघा, याच्यामध्ये पहिला पर्याय आहे बी ओपन माइंडेड. आता ओपन माइंडेड असलंच पाहिजे, खुली चर्चा करायची आपल्याला, त्या ठिकाणी आपण ओपन माइंडेड असलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याचे विचार समजून घेतले पाहिजे, मग आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. हे ओपन माइंडेड झालं आपण. त्यानंतर दुसरं, यूज मॉडरेट टोन. मॉडरेट टोन म्हणजे व्यवस्थित सभ्य भाषेमध्ये बोलणं. तर हे सुद्धा आपण डिस्कशन ॲटिक्वेट्समध्ये पाहिलं पाहिजे, हे आपण काय टाळायचं नाहीये. तिसरं, लिसन टू द अदर्स. आता मगाशीच आपण लिसन टू द अदर्स हे डूजमध्ये येतं. चौथं ऑप्शन आहे बघा, आर्ग्यू अननेसेसरी, म्हणजे विनाकारण त्या ठिकाणी भांडत राहणं. आता तुम्ही टीव्हीवरती वगैरे चर्चा बघता, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ते प्रॉपर जी काही चर्चा चालल्या त्या चर्चेला भटकवतात, कशा पद्धतीची भाषा वापरतात, तर आर्ग्यू करतात, म्हणजे भांडल्यासारखं करतात, अननेसेसरी विनाकारण त्या ठिकाणी भांडतात, अशा पद्धतीचं हे उत्तर यायचं. तर हे आपण करायचं नाही. ज्यावेळी चर्चा करायची आहे तर चर्चा करताना जे काही चर्चा करत असतानाची जी काही नियमावली आहे त्याच्यामध्ये हे आर्ग्यू अननेसेसरी येत नाही. तर डी हा पर्याय येतोय डोंट मध्ये. ज्यावेळी डिस्कशन ॲटिक्वेट्स असतात त्यावेळी काय करायचं नाही, तर आर्ग्यू अननेसेसरी करायचं नाही. अशा पद्धतीनं 30 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले. अजून एक 10 प्रश्न बघूया, 40 प्रश्नानंतर आपण या ठिकाणी थोडंसं आजचं लेक्चर आहे ते थांबवूया. 31वा प्रश्न आहे, विच वन इज द ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा ब्रेन कशाला म्हणतात? आता तुम्हाला MSCIT वगैरे बऱ्याच मुलांचं झालेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की CPU जो आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याला CPU असं म्हणतात. तर CPU हा कॉम्प्युटरचा ब्रेन असतो, लक्षात घ्या. कीबोर्ड, मॉनिटर, हार्ड डिस्क या काही कॉम्प्युटरच्या ब्रेनमध्ये येत नाहीत. तर कॉम्प्युटरचा ब्रेन म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU, आणि पर्याय क्रमांक बी हेच उत्तर आहे. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, विच वन इज अ कार्डिनल नंबर. खालीलपैकी कार्डिनल नंबर कोणता आहे असं विचारलेलं आहे. आता कार्डिनल नंबर म्हणजे ज्या ठिकाणी आपण डिजिटलमध्ये त्या ठिकाणी अंक लिहितो त्यावेळी त्याला कार्डिनल नंबर म्हणतात. म्हणजे 1 आणि 0. 10 साठी आपण असं लिहितो, 10 आपण असं सुद्धा लिहू शकतो, XI. लक्षात आलं? पण त्याला कार्डिनल नंबर म्हणत नाहीये. तर या ठिकाणी हा जो डिजिट आहे त्याला कार्डिनल नंबर म्हणतात. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न पण तसाच आहे, विच वन इज अ कार्डिनल नंबर. या ठिकाणी सुद्धा बघा, एक्स, सेकंड, फोर्थ असं दिलेलं आहे, आणि खाली शेवटी 3 अंक दिलेला आहे. तर 3 हा अंक कार्डिनल नंबर आहे. त्यानंतर विच वन इज अ कार्डिनल नंबर, या ठिकाणी पहिला एक जो अंक आहे डी हा कार्डिनल नंबर आहे. आता 3 प्रश्न तुम्हाला सलग विचारलेले आहेत, तिन्ही प्रश्नांवर तुमच्या लक्षात आलं असेल कार्डिनल नंबर कशाला म्हणायचं. त्यानंतर 35वा प्रश्न बघा, विच वन इज अ कार्डिनल नंबर. आता या ठिकाणी बघा, मगाशी तुम्हाला या ठिकाणी हे जे सांगितलं होतं त्यामध्ये बघा 4th, 10th, 1st आणि 1
तर 1 हा कार्डिनल नंबर आहे. तसंच आता इथं बघा 1 लिहिलेला आहे आणि 1 हा कार्डिनल नंबर आहे. पर्याय ए बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे पर्याय पण बघून घेऊ. फिफ्थ हा कार्डिनल नंबर नाहीये, लक्षात घ्या. अंक आणि कितवा आहे असं सांगण्यात फरक आहे. पहिला आणि 1 हा फरक आहे दोन्ही मधला. तर 1 हा कार्डिनल नंबर आहे. उदाहरणार्थ बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 100 1000 लाख करोड. तर 1 करोड हे कार्डिनल नंबर झाले. लक्षात आलं. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा 100वा 200वा 1000वा. तर हा काही कार्डिनल नंबर नाहीये. लक्षात आलं. बघा इथं फिफ्थ 8 आणि सेकंड हे 3 जे आहे ते कार्डिनल नंबर नाहीयेत. 1 हा कार्डिनल नंबर आहे म्हणून पर्याय ए येतो. 36वा प्रश्न, विच वन इज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. खालीलपैकी उद्गारवाचक वाक्य कोणतं. बघा व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इज इट. किती सुंदर घर आहे, किती छान घर आहे. लक्षात. दुसरं, इट इज अ ब्युटिफुल हाऊस. ह्याच्यामध्ये काय असं वाटत नाही, भावना काय व्यक्त झालेली नाही. तिसरं, इज इट अ ब्युटिफुल हाऊस. या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे. एखाद्याला प्रश्न विचारला गेलाय की हे घर सुंदर आहे का. त्याच्यानंतर युअर हाऊस इज ब्युटिफुल नुसतंच म्हणायचं मेमेज भाषेमध्ये तुझं घर छान आहे. तर या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इट इज. हे घर किती सुंदर आहे. आणि बघा तुझं घर सुंदर आहे याच्यामधला फरक. तर हे जे आहे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. पर्याय क्रमांक 1 व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इट इज. त्याच्यानंतर 37वा प्रश्न, विच वन इज अन ऍक्टिव्ह व्हॉइस. खालीलपैकी कोणता ऍक्टिव्ह व्हॉइस आहे असं विचारलेलं आहे. आणि ह्याचं पहिलंच उत्तर येतंय राम हॅज पास्ड द एक्झाम. राम परीक्षा पास झाला. हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता याच्यामध्ये दोन व्हॉइस असतात, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सरळ वाक्य असतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ते वाक्य वाकडं तिकडं करून दिलं जातं. म्हणजे बघा द एक्झाम वॉज पास्ड बाय राम हे पॅसिव्ह व्हॉइस होतं. लक्षात घ्या बाय हा शब्द आला त्याच्यामध्ये की ते पॅसिव्ह व्हॉइस होतं. लक्षात आलं. आणि कर्ता जो आहे तो शेवटी जातो. लक्षात आलं. आणि कर्म जे आहे ते पहिलं येतं. ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पहिल्यांदा कर्ता असतो आणि त्यानंतर शेवटी कर्म असतं त्याचं आणि मध्ये क्रियापद असतं. म्हणजे बघा राम हॅज पास्ड द एक्झाम. कर्ता राम आहे, पास्ड झाला म्हणजे त्या ठिकाणी क्रियापद आलं आणि काय झाला तर हे त्या ठिकाणी एक्झाम झाला. लक्षात आलं. तर राम हॅज पास्ड द एक्झाम हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. हे जर पॅसिव्ह व्हॉइस करायचं झालं तर द एक्झाम वॉज पास्ड बाय राम असं करावं लागतं. तर यामध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला तुम्हाला वाक्य दिली जातात, तुम्हाला ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे विचारलं जातं. तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं उदाहरण आहे राम हॅज पास्ड द एक्झाम. बाकीची वाक्य आपण बघायलाच नको आहेत. त्यानंतर याचा पर्याय जो येतो तो ए येतो. त्यानंतर 37 झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 38, विच वन इज अन पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा ऍक्टिव्ह नंतर पॅसिव्ह विचारलाय आणि मगाशी मी सांगितलं ज्या वाक्यामध्ये बाय हा शब्द येतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला खाली वाक्य दिले ती वाचून दाखवतो बघा. मोहन इज पेंटिंग अ हाऊस. हे सरळ सरळ ऍक्टिव्ह व्हॉइसचं उदाहरण आहे. त्यानंतर शी वॉज रिडिंग अ बुक. या ठिकाणी हे सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. सी हर बर्थडे वॉज सेलिब्रेटेड बाय अस. तिचा वाढदिवस आमच्याकडून साजरा केला गेला. हे वाक्य जे आहे ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतं. आणि आय हॅव सीन द मूव्ही दॅट मूव्ही तर हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येतं. तर या ठिकाणी सी जे आहे हर बर्थडे वॉज सेलिब्रेटेड बाय अस हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतं. यानंतर 39वा प्रश्न आहे विच वन इज नॉट अ कंजक्शन. खालीलपैकी कोणतं कंजक्शन नाही. आता कंजक्शन याचा अर्थ काय तर दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा दोन क्रिया जोडण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला कंजक्शन म्हणतात. आणि कंजक्शन मध्ये अँड, ऑर आणि बट हे येतात. लक्षात आलं. म्हणजे आणि, किंवा आणि बट याचा वापर केला जातो. आता हे ऑन जे आहे डी पर्याय हे कंजक्शन नाहीये. लक्षात आलं का. ऑन, इन, अबो, बिलो, लक्षात आलं, बिहाइंड वगैरे हे जे आहे हे कंजक्शन नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी 39व्या प्रश्नामध्ये ऑन हा जो डी पर्याय आहे हे कंजक्शन नाहीये. कंजक्शन म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हटलं जातं. आणि अँड, ऑर किंवा बट हे कंजक्शन आहेत. लक्षात आलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40वा, विच वन इज नॉट अ बेनिफिट ऑफ द रोल प्लेइंग. या ठिकाणी खालीलपैकी रोल प्लेइंगचा कोणता बेनिफिट नाही असं विचारलंय. तर याच्या ठिकाणी बघा पहिला ऑप्शन आहे
बिल्ड्स कॉन्फिडन्स. आता रोल प्लेइंग म्हणजे काय, तर त्या ठिकाणी समोर आपल्याकडे एक आदर्श असतात, आपल्या डोळ्यासमोर घरातले, आपले मित्रमंडळीमधले, नातेवाईकामधला किंवा आपल्या गल्लीतला, समाजामधला, शाळेतला, कॉलेजमध्ये कोण ना कोणतरी आपला रोल मॉडेल असतो, की आपल्याला वाटतं की त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर आपणही त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं. तर त्या ठिकाणी तो जो रोल मॉडेल असतो किंवा रोल प्लेइंग असतो, तर खाली दिलेल्यामध्ये त्या ठिकाणी कोणता बेनिफिट नाहीये. तर याच्यामध्ये बिल्ड्स कॉन्फिडन्स. आपला जर का एखादा रोल मॉडेल असेल तर त्या ठिकाणी आपला कॉन्फिडन्स वाढतो. समजा आपल्याला धोनी आवडतो, तर धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आवडतो, म्हणजे आपण धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न करणार. मग तशी बॉलिंग आपल्याला जर येत असेल, बॉलर बॉलिंग टाकत असेल आणि तो जर का त्या टप्प्यामध्ये बॉल आला, तर त्यासारखाच आपण कॉन्फिडन्सनं तो शॉट मारण्याचा प्रयत्न करू शकतो. तर या ठिकाणी रोल प्लेइंग जर असेल तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे हा पर्याय ए इथं लागू पडत नाही. दुसरा पर्याय आहे डेव्हलप्स लिसनिंग स्किल. त्या ठिकाणी लिसनिंग स्किल्स वाढतात आपले. बरोबर आहे, एखाद्या व्यक्ती आपल्याला जर आवडत असेल तर त्या ठिकाणी त्याचं आपण बोलणं जे आहे ते समजावून घेत असतो, लक्षपूर्वक ऐकत असतो, त्यामुळे आपलं लिसनिंग स्किल वाढतं. तिसरं डेव्हलप्स क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल सुद्धा आपलं त्या ठिकाणी चांगलं होतं का, तर आपल्या समोर जो रोल मॉडेल असेल, समजा आपले वडील आपले रोल मॉडेल आहेत, तर आपले वडील ज्या काही अडचणी येतात, शेतामध्ये येत असतील, नोकरीमध्ये येत असतील, कौटुंबिक ह्याच्यामध्ये नातेवाईकांच्या मध्ये काही अडचणी असतील, तर आपले वडील ज्या पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तशा पद्धतीनेच मग आपण त्यांचं जर का आदर्श समोर ठेवत असेल तर आपणही तशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि चौथा पर्याय आहे डेव्हलप बोर्डम. बोर्डम म्हणजे कंटाळवाणं अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करणं. तर या ठिकाणी रोल प्लेइंगचं बेनिफिट काय नसेल तर ते आहे डेव्हलप्स बोर्डम, डी पर्याय येतो. त्याच्यानंतर खाली सगळ्यात सोपा प्रश्न, आणि हा परीक्षेला वारंवार येणारा 41वा प्रश्न असतो, विच वन इज अ नॉट ओव्हल. लक्षात आलं, स्वर आणि व्यंजन अशा प्रकारचं ते असतं. तर त्या ठिकाणी ओव्हल्स मध्ये AEIOU हे येतात, AEIO आणि U. आता या ठिकाणी 4 दिल्यात, त्याच्यामध्ये कोणतं ओव्हल नाही विचारलंय. तर ए हे ओव्हल आहे, ई हे ओव्हल आहे, एफ हे ओव्हल नाहीये आणि आय हे ओव्हल आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते एफ येतं. या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला एफच्या जागी कोणतंही लेटर दिलं जाईल AEIOU सोडून. तर त्या ठिकाणी AEIOU जर का सोडून जे काही लेटर्स येतात 26 पैकी, त्यातलं जर आलं असेल 21 पैकी कोणतंही, तर त्या ठिकाणी ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी एफ दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी एफ हे उत्तर दाखवलेलं आहे. त्यानंतर ठीक आहे, 2च प्रश्न राहिलेले आहेत, 42 आणि 43, म्हणजे आपलं मॉड्यूल 1 संपते इंग्लिश लिटरसी मधलं. 42वा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ गुड ऑफिस एटिक्वेट्स. आता कार्यालयांमध्ये जे काही आपले नियमावली असते, जे काही आपल्याला एटिकेट्स असतात, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं चांगलं एटिक्वेट आहे कार्यालयामध्ये. बघा, वन शुड ड्रेस फॉर्मली. आपलं जे ड्रेसिंग आहे म्हणजे आपण जे कपडे घालतो ते फॉर्मली असले पाहिजे. ज्यावेळी ऑफिसला जातो त्यावेळी आपले कपडे फॉर्मल असले पाहिजेत. त्या ठिकाणी जीन्सचा वापर करायचा नाहीये. त्यानंतर फॅन्सी चप्पल्स वापरायचे नाहीत. जे काही ऑफिस चप्पल असतील किंवा शूज असेल त्याचा वापर करायचा आहे. प्रॉपर त्या ठिकाणी हेअरस्टाईल असली पाहिजे आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची फॅन्सी हेअरस्टाईल नसावी. त्याचबरोबर जर का त्या ठिकाणी दाढी ठेवत असाल तर ती दाढी आपण व्यवस्थितरित्या ट्रिम केलेली असली पाहिजे आहे. लक्षात आलं, किंवा मग आपण दाढी न ठेवणं हे चांगलं ऑफिस एटिक्वेट्स आहेत. जर महिला असतील तर त्यांनी जीन्स टी शर्ट त्या ठिकाणी वापरायचे नाहीयेत. त्यांनी त्या ठिकाणी साडी किंवा सलवार कुर्ता किंवा पंजाबी ड्रेस अशा प्रकारचे काही ड्रेस असतात ते वापरायचे आहेत. तर अशा प्रकारचे एटिक्वेट्स आहेत. ह्या 42व्या प्रश्नाचा आहे ऑफिस एटिक्वेट मधला खालीलपैकी चांगला एटिक्वेट कोणता आहे, तर विअर वन शुड ड्रेस फॉर्मली. आपण ड्रेसिंग जे आहे आपलं ते फॉर्मली असलं पाहिजे. त्यानंतर 43वा प्रश्न आहे, वर्ड दॅट इज प्रोनाउन्स्ड द सेम ॲज अनदर वर्ड बट डिफर्स इन मिनिंग इज कॉल्ड. आता या ठिकाणी समानार्थी शब्द याचं विचारलेलं आहे. वर्ड दॅट इज प्रोनाउन्स्ड द सेम ॲज अदर वर्ड बट डिफर्स इन मिनिंग इज कॉल्ड. सॉरी, समानार्थी नाहीये. काही शब्द असे असतात की जे उच्चाराला समान असतात, म्हणजे उच्चार त्यांचा एकसारखा होतो पण त्यांचं मिनिंग जे आहे ते एकसारखं होत नाही. अशा प्रकारचे काही शब्द असतात, त्यांना काय म्हणतात, तर त्यांना होमोफोन म्हणतात. त्यांना काय म्हणतात, होमोफोन. आणि हा आत्ताच्या परीक्षेला पण आला होता. पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये हा प्रश्न सलग विचारला गेलेला आहे. वर्ड दॅट प्रोनाउन्सेस द सेम ॲज अनदर वर्ड बट डिफर्स
इन मिनिंग इज कॉल्ड. म्हणजे इंग्रजीमध्ये काही असे शब्द आहेत की ज्या दोन शब्दांचा उच्चार एकसारखा होतो, पण त्यांचा त्या ठिकाणी मिनिंग जे आहे ते वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ बघा, नाईट रायडर हा शब्द आहे. आता KKR ची टीम आहे, कोलकाता नाईट रायडर. आता त्याच्यामध्ये KNIGHT असा शब्द आहे, KNIGHT. त्याच्यातला जो के आहे तो त्या ठिकाणी सायलेंटच राहतो, बरोबर. आणि आपण एखाद्याला गुड नाईटचा मेसेज करतो, NIGHT नाईट, तर हे दोन्ही उच्चाराला सेम आहेत. लक्षात आलं. त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये एकाच अक्षराचा फरक आहे, केचा, पण त्या ठिकाणी दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळे असतात. तर असे बरेचसे शब्द आहेत. त्या शब्दांना काय म्हणतात, तर त्या शब्दांना होमोफोन असं म्हणतात. तर हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास इंग्लिश लिटरसी मधला मॉड्यूल 1 मध्ये जे काही क्वेश्चन बँक मध्ये 43 प्रश्न आहेत ते आपण आज बघितलेले आहेत. आणि या ठिकाणी बऱ्याच मुलांना हे प्रश्न समजले असतील, किंवा जर समजले नसतील तर याचा व्हिडिओ थोड्याच वेळात तुम्हाला यूट्यूबच्या लिंक मार्फत तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मी शेअर करीन. तर पुन्हा एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघा, प्रश्न समजून घ्या, त्याची उत्तरं पर्याय काय आहेत, आणि हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी इंग्लिशचे जे काही 7-8 प्रश्न पडतात इंग्लिश लिटरसी संदर्भातले 20 पैकी, त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल तुमच्या अभ्यासासाठी. थँक्यू.